आज आपण बनवूया फणसाचा भाऊबंधू फणसोला. काही ठिकाणी याला निरफणससुद्धा म्हणतात. त्याची कापं कशी बनवायची ते पाहूया. दिसायला जरी फणसासारखा असला तरी आतून पूर्णतः वेगळा आहे. मध्ये कट करून त्याचा मधला पोव काढून टाकायचा. त्यानंतर वरचे सालसुद्धा काढून टाकायचे. एक समान चकत्या करायच्या आणि लगेच पाण्यात टाकायच्या, नाहीतर मग काळा पडतो. दुसऱ्या साईडला मी तांदूळ पिठी, बारीक रवा, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये ही कापं व्यवस्थित घोळून घ्यायची आहेत. आता एका साईडला मी तेल गरम केलं ठेवलं. तेल छान गरम झालं की ह्यामध्ये ही कापं सोडून द्यायची. एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की पलटून दुसरी बाजू शेकून घ्यायची. आणि बघा तयार झाली आपली निरफणसाची कापं. चवीला खूप छान लागतात आणि जेवणात असेल ना तर 2 घास जरा जास्तच जातात. हे अशा प्रकारे तुम्ही कच्च्या केळ्याची, बटाट्याची किंवा वांग्याची कापंसुद्धा करू शकता. एकदा नक्की करून पहा, खूप छान लागतात. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला पटकन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.